नमस्कार, मी सुवर्णा बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या सकाळच्या पहिल्या बुलेटिन मध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी सविस्तरपणे आपल्याला बघायच्या आहेत। राज ठाकरे यांनी सिद्धिविनायक मंदिरातल्या कथित दानपेटी गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित केला आणि राज्य सरकारवर काल गंभीर आरोप केलेले होते। मंदिरातील दानपेटीतून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा अपहार होत असल्याचा आरोप करत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती। दरम्यान विश्वस्तांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं होतं। पाहूयात या पत्रामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे। काही दिवसांपूर्वी सिद्धिविनायक मंदिराच्या दानातून पैशांची चोरी झालेली आहे। चोरी करणाऱ्या 9 कर्मचाऱ्यांना अटक झालेली आहे। सिद्धिविनायक मंदिरातील दान दर बुधवारी मोजलं जातं। चोर पकडण्याआधी दर आठवड्याला 50 लाखांचं दान येत होतं। चोरी पकडल्यानंतर दर आठवड्याला 1.50 कोटींचं दान येऊ लागलं। त्यामुळे दानातून दरमहा 1.5 कोटी, वर्षाला 18 कोटींचं दान गहाळ झालं असा विश्वस्तांचा आरोप आहे। चौकशीची मागणी खुद्द विश्वस्तांनीच केलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे त्यांना पत्र लिहून विश्वस्तांनी ही मागणी केली। धक्कादायक म्हणजे दानचोरी मागे वरिष्ठ पातळीपर्यंत हात आहेत असा विश्वस्तांना संशय आहे। 18 कोटी रुपये दर वर्षाचे सिद्धिविनायक मंदिरामधून चोरी होतीये। आपण भाबडेपणाने भाविकपणे आपण तिकडे जातोय, दानपेटीमध्ये आपण टाकतोय, हे असल्या चोऱ्या होत आहेत। ही माणसं सगळी मंदिरं लुटतायत। हाच तो तरुण, हेच ते विद्यार्थी परीक्षांच्या वेळेला नोकरीसाठी मंदिरामध्ये जातायत, पायऱ्या झिजवतायत, सांगतायत देवाला मला नोकरी मिळू देत, आणि त्याच मंदिरामध्ये चोऱ्या होत आहेत। तिकडचेच विश्वस्त चोऱ्या करतायत, तिकडचीच माणसं चोऱ्या करतायत। या वेळेला आमचे 10 ट्रस्टी मिळून प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष देत आहेत आणि त्यामुळे हे उत्पन्न वाढलेलं आहे। हे मला अभिमानाने या ठिकाणी सांगावं लागेल। जे पत्र दिलंय ह्या पत्रामागचा उद्देशच हा होता। 2 वर्षापूर्वी 40-45 लाख जर दानपेटीत जमा होत असतील आणि आता ती रक्कम जर 90 आणि साधारण 98 लाखापर्यंत गेली असतील तर त्याच्यामधला फरक का होता हे शोधावं, ही यामागची भावना होती। राजसाहेब हे त्यांना मी एक चांगले नेते म्हणून त्यांचा खूपच आदर करतो। मी त्यांच्या घरी अनेक वेळा गेलेलो आहे। मला असं वाटतं त्यांचा काही गैरसमज झाला असेल तर निश्चित आम्ही 2-4 लोक जाऊन त्यांचा तो गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करू। पावसा पाण्याची बातमी आहे। सातारा जिल्ह्यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली। यामुळे कोयना धरणातील पाणी साठ्यामध्ये वाढ झाली। कोयना धरणातून 33,000 क्युसेक प्रतितास पाण्याचा विसर्ग करण्यात आला। पाण्याचा विसर्ग केल्यानं नदीकाठच्या शेतात पाणी शिरलं, त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। या सगळ्याविषयी आपल्याला अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल पाटील। सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे आणि त्यामुळे गेल्या 4 दिवसांमध्ये कोयना धरणातून मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सध्या कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 6 फुटावरून उचलण्यात आलेले असून त्यामधून 33,680 क्युसेस प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग कोयना नदी पात्रात सुरू आहे। त्यामुळे सध्या आपण पाहतोय ते कोयना नदीचं चित्र आहे। या कोयना नदीमधील पाणी पातळी मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे आणि त्यामुळे या तांबवे येथे असलेला कोल्हापूर पद्धतीचा बंधारा हा पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। तर दुसरं या ठिकाणी कोयना नदीकाठी ज्या शेतकऱ्यांच्या शेती आहेत त्या सुद्धा शेती पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होताना पाहायला मिळत आहे। एकंदरीत सातारा जिल्ह्यात जो गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे तो पाऊस आता कालपासून थांबलेला असला तरी ज्या पद्धतीने कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे पाणी पातळी अद्यापही कमी झालेली नाही। मात्र एक समाधानकारक बाब नदीकाठच्या गावातील लोकांसाठी आणि गावांना एक चांगली बाब म्हणावी लागेल, पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळे जे थेट ओढ्या नाल्यातून तसेच डोंगर दऱ्यातून येणारं पाणी
हे नद्यांना मिळतं ते सध्या त्याचा प्रवाह कमी झाल्यामुळे पाणी पातळी स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे जे पाणी पातळी वाढते पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती ती कुठेतरी पूरस्थिती टळल्याचं पाहायला मिळत आहे। न्यूज 18 मराठीसाठी विशाल पाटील, सातारा। जळगावच्या अंमळनेरमध्ये बोरी नदीच्या पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांचं रेस्क्यू करण्यात आलं। तो रेस्क्यू करतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे। मुसळधार पावसामुळे अंमळनेरमधील बोरी नदीला पूर आला। पुराचं पाणी नदीकाठच्या गावांमध्ये शिरलं, त्यामुळे अनेक नागरिक अडकलेले होते आपल्या घरांमध्ये, घरांच्या गच्चीवर, आणि पाण्याला प्रवाह होता। त्यांच्या घरासमोर रोज ज्या रस्त्यावरून ते ये जा करतात त्या रस्त्यावरनं पाणी वाहत होतं आणि त्याला प्रचंड प्रवाह होता। यावेळी 2 टोकांना साड्या बांधून नागरिकांची सुटका करण्यात आली। नागरिकांचं रेस्क्यू करतानाचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे। जळगावच्या 40 गावामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे। यामुळे नारळी नदीला पूर आलेला आहे। पुरामुळे भवाळी, खेडी, खेडगाव, कळमडू, पोहरे, कुंझर या गावांचं मोठं नुकसान झालेलं आहे। पुराचं पाणी शिरल्यानं उभी पिकं, फळबागा, घरं, संसारोपयोगी साहित्य वाहून गेलेलं आहे। काही ठिकाणी जनावरही वाहून गेल्यानं शेतकरी आणि नदीकाठच्या कुटुंबांवर मोठं संकट ओढवलेलं आहे। आमदार मंगेश चव्हाण यांनी महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह पूरग्रस्त भागाची पाहणी केली आणि बाधितांना धीर दिला। शासनाकडून मदत मिळावी यासाठी पंचनामे युद्धपातळीवर करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। पुरामुळे संसार उघड्यावर आलेल्या 200 बाधित कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू आणि संसारोपयोगी साहित्याच्या किटचं वाटप करण्यात येणार आहे।